हो बाहेर आहे दोरा पण याला लागेल त्याला थोडं वाढ लागेल मी ते जायचं का सुतळी आहे काय पाहिजे स्टैंड इधर स्टैंड पे ही लगाते हैं स्टैंड पे ही लगाते हैं स्टैंड में लगाएंगे ना क्यों बोलते यहाँ से नहीं आएगा वो तिथे येते का बा त्या खिडकीत ठेवून तर दिसते का बा ये यहाँ लगाना पड़ेगा मुझे लग रहा है असं जर लावलं ना इधर से भी आ जाएगा इधर ही बाहर लगाएंगे ना तो ऊपर करो उसको नाही वरनं जाईल ना असं आलं ना तर मी खाली जाईल दिवा आपण इकडे ठेवायचा मग तो लावणार मागे सरता येईल त्याच्या शूटिंग मध्ये नाही येणार का बाहेरच तू वरती ठेवताना वरती हे घ्या हे घ्या अभिषेक आईला लावून ते चाललं मोबाईलला हे बटन दाबल्या जाते और थोड़ा ऊपर करो ना अंदर करो अंदर लगा पिल्ली की वाला కూడా పుచ్చిన పిల్లికి పెద్ద పిల్లికి చూడు మా చెప్పి మీరు కూడా చూడండి हे बांधते फक्त साईडला इकडे जागा आपला बोटून कमी येतो नाही व्यवस्थित आले पाहिजे हां तेवढंच बाकीचे काही नाही आलं तरी चालेल हां गुरुजी थोडं जोरात म्हणा आपले नावाची यादी आहे ना नावाची लिस्ट ते थोडं जोरात हो हो डोनेशन आणायला ऐकलं पाहिजे कैसे करना లేకపోతే తర్వాత వస్తా లింక్ పోతే మళ్ళీ మీకు వస్తుంది సార్ సార్ నిజాము పోతున్నావా వస్తున్నావా సార్ పోతున్నావా సార్ సార్ మంచిది ఓకే पॉज केलंय ना नाही पॉज नाही चालू आहे लाईव्ह आहे बरोबर तुम्ही करा सगळ्यांनी आता बाकी तर पॉज केलं तर पुन्हा ते लिंक जाती नाही ते ओढून घ्या काय हां नाही मधलं नाही बांधावं लागेल झाड आहे जरूर घे आरोग्यं देहि पुत्रांश्च ओम यशस्कालं परमं भगवन् ओम यजकालं परमं भगवन्
వాళ్ళు చూస్తున్నారు. ఓకే स्लो नंतर बघता येतं. नेत्रयोः उदकस्पर्शः विराजस्य ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविन्दाय नमः पुनराचम्य ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविन्दाय नमः ओम विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः कृष्णाय नमः मधुसूदनाय नमः ओम नाभोदराय नमः शंकरनाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः श्रोताय नमः रोहिताय नमः ओम नरसिंहाय नमः विष्णुवाय नमः जनार्दनाय नमः ओम उपेन्द्राय नमः हरे नमः श्री कृष्ण परमात्मने नमः प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देविकायते छन्दः एतेषां प्राणायामं योगः ओम भूः ओम भुवः स्वाहा ओम महः ओम जनः ओम तपः ओम सत्यम् ओम अपोजितसमदं ब्रह्मभूर्भुवस्वरोम वरदमूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमः इष्टदेवताभ्यो नमः तथा सकल यजमानस्य सकल कुलदेवताभ्यो नमः इष्टकुलाराध्यदेवताभ्यो नमः प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि वरदमूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमः इष्टदेवताभ्यो नमः गुरुदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः एतत्क्रम प्रधानदेवताभ्यो नमामि नमस्तो सुमुखशतन्दश्च कवियोगजगणकः लम्बोदरश्च विघ्नो विघ्ननाशोणाधिपः भूप्रगिरणाधीशो भालचन्द्रो विराननः द्वादशेतानि नामानि वरेश्वर्यादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तदा सङ्ग्रामे सङ्कटे देव विघ्नस्वसनरायते शुभाङ्गरदं देवं शिशुवर्णं यत्रमिदं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थदायिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वकार्येषु नास्ति तेषाममङ्गलमेषां उदयस्तु भगवान् मङ्गलायतं हरिः तदेव मङ्गलं सुदेवं ताराबलं चन्द्रबलं देव विद्याबलं दैवबलं देव लक्ष्मीपदे श्रीगं स्मरामि लाभस्यां देवस्यां कुलस्यां राजयः येषां निवृषामो हृदयसो जनार्दनाः विनायकं गुरुमानं ब्रह्मा विष्णु महेन्द्राः सर्वज्ञं यादव सर्वकार्यार्थ सिद्धये अभिप्रार्थकं मुदितो यस्वात्रैः सर्वविघ्नहरस्मै गणाधिपतये नमः सर्वेश्वरकार्येषु त्रयस्ते भुवनेश्वराः देवादिसुनन्दं ब्रह्मेशान जनार्दनः विष्णुर्विष्णुः विष्णुर्विष्णुः श्रीमन्तो महापुरुषस्य विपुलाज्ञा प्रवर्तमानस्य चरणों विष्णुपदे श्री श्वेतवाराः कलमे वैवस्वतमन्त्रेष्ठां विंशतितमे महायुगे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे जम्बूद्वीपे दण्डकारणे देशवतावल्याः दक्षिणनामिनोः उत्तरे शालिवालके भूतावतारि रामक्षेत्रे राम रामाश्रमे अस्मिन् वर्तमाने विभागे क्रोधी नाम संवत्सरे दक्षिणायने शरदो मासानां मासोत्तमे मासे पुष्पलक्ष्यस्य च अष्टम्यान्तोत्तमास्याः वासरस्तु मन्दवासरे दिवसनक्षत्रम् मघादिवसनक्षत्रे ऐन्द्रयोगे बालवकर्णे सिंहराशिदेवसमाने श्रीचन्द्रे वृश्चिकराशे श्री सूर्ये वृषभराशे श्री जगन्नाथो यथा यमो राशिस्थानानिर्दोषो शुभराशयोगे शुभकर्णे एवं गुणविशेषनिष्ठायां शुभं व्यातिथौ यजमानस्याः गोत्रस्याः गौतमगोत्रोत्पन्नस्याः हरिभौ शर्मणः सरोजशर्मणः अरविन्दशर्मणः अर्चनानाम्याः वेदान्तशर्मणः सिद्धान्त जगदीश श्वेता जाह्नवी अस्य यजमानस्याः सहकुटुम्बानां शौनकगोत्रोत्पन्नस्याः विजय कुमार पाठक शुभराणी पाठक विनोद शीतल वेदांत विनम्र विक्रम सुजाता आशीर्वाणस्याः सहकुटुम्बानां गार्गे गोत्रोत्पन्नस्याः नरसिंहराव शोभा मोनिका
अस्य मानस्याः सहकुटुम्बानां नेमली पल्ला गोत्रोत्पन्नस्याः गोपाल रेड्डी मालती श्रीधर पवनी लेख्या नाम पवनी अच्छा पवनी पावनी लेख्या नाम मनोज्ञा अस्य यजमानस्याः सहकुटुम्बानां पेरुमाळा गोत्रोत्पन्नस्याः गौतम वृंदा प्रणवी मणियम्मा अस्य यजमानस्याः सहकुटुम्बानां नरसिंगारी गोत्रोत्पन्नस्याः भगवंत रेड्डी सरिता हर्षित साई वर्षिणी अस्य यजमानस्याः सहकुटुम्बानां वत्स गोत्रोत्पन्नस्याः रमेश नायक संध्या मानसी अस्य यजमानस्याः सहकुटुम्बानां अत्रि गोत्रोत्पन्नस्याः हर्षद रेवती विराज चंद्रकांत सुषमा चैतन्य रेणुका मल्हार अस्य यजमानस्याः सहकुटुम्बानां कौंडिन्य गोत्रोत्पन्नस्याः सुधीर गोले सरिता तुषार भक्ति ऋत्वी केतन श्रद्धा प्रमोद संगीता प्रणीता निर्मला अस्य यजमानस्याः सहकुटुम्बानां कौशिक गोत्रोत्पन्नस्याः पवन कुमार भवानी हिमांशु रुद्राक्ष अस्य यजमानस्याः सहकुटुम्बानां जमदग्नि गोत्रोत्पन्नस्याः कृष्णमूर्ति सुधा राघवेंद्र संध्या अक्षत वसंत सुधींद्र पूजा सुदीक्षा अस्य यजमानस्याः सहकुटुम्बानां नागेश्वर गोत्रोत्पन्नस्याः तेजेश्वरराव स्वाति तन्मयी आदित्य विष्णु प्रताप अस्य यजमानस्याः सहकुटुम्बानां कपिल गोत्रोत्पन्नस्याः किशोर कुमार संगीता अस्य यजमानस्याः सहकुटुम्बानां अक्षितल गोत्रोत्पन्नस्याः श्रीदत्ता लास्याम् अस्य यजमानस्याः सहकुटुम्बानां कौंडिन्य गोत्रोत्पन्नस्याः सारिका शरदचंद्र दीपिका नाम्याः अस्य यजमानस्याः सहकुटुम्बानां जमदग्नि गोत्रोत्पन्नस्याः अशोक बाबू सरोजा विनोद स्वाति आद्या प्रमोद विशाखिरम हिरणमयी अयांश विजेता किरणमयी अयांश अनय प्रदीप प्रतिभा आरव अस्य यजमानस्याः सहकुटुम्बानां काश्यप गोत्रोत्पन्नस्याः गुरुदत्त स्नेहलता विजया अनंतराव शर्मण अस्य यजमानस्याः सहकुटुम्बानां सूर्य गोत्रोत्पन्नस्याः वेणुगोपाल लावण्या हेमंत पूजा अस्य यजमानस्याः सहकुटुम्बानां कौंडिन्य गोत्रोत्पन्नस्याः वेंकट शिवराम राजू श्री ललिता प्रणव कार्तिकेय माधव अभिराम अस्य यजमानस्याः सहकुटुम्बानां कश्यप गोत्रोत्पन्नस्याः रजनी प्रसाद अस्य यजमानस्याः सहकुटुम्बानां मेणिमल्ला गोत्रोत्पन्नस्याः गंगाधर हेमकुमारी क्रांति निरंजन कल्याण सिद्धार्थ अस्य यजमानस्याः सहकुटुम्बानां गुडगलवर्ला गोत्रोत्पन्नस्याः दशरथ राज लक्ष्मी माधवी वेंकट साई सुशांत अस्य यजमानस्याः सहकुटुम्बानां भारद्वाज गोत्रोत्पन्नस्याः अरुण चेकर प्रसाद शिरीषा श्रेयस रेवांश चेरेकर परिवारस्याः सहकुटुम्बानां सहपरिवाराणां अस्य यजमानस्याः सहकुटुम्बानां सहपरिवाराणां श्रीवत्स गोत्रोत्पन्नस्याः तुषार शर्मणां अस्य मम सहकुटुम्बानां सहपरिवाराणां कौंडिन्य गोत्रोत्पन्नस्याः केतन शर्मणा अस्य यजमानस्याः सहकुटुम्बानां सहपरिवाराणां मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम् अस्माकं सह कुटुम्बानां सह परिवाराणां द्विपद चतुष्पद हरितानां क्षेम अभिवृद्धि
चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध्यर्थम सर्वापन्नी वृत्ति सर्वाभीष्ट फल प्राप्त्यर्थम हित वैरिणा कृत जारण मरणादि सकल बाधा निरसन पूर्वक इत्यादि सकल भय निरसन अलक्ष्मी निरासन पूर्वक अखंड स्थिरलक्ष्मी प्राप्त्यर्थम अखंड दत्त भक्ति लाभार्थम श्री अनघा दत्त प्रीत्यर्थम शक्त्या दत्त अनघा लक्ष्मी व्रत पूजा अहम करिष्ये पाण्याच्या तांबा सोडून देता तत्रादौ निर्विघ्ना सिद्ध्यर्थम महागणपती पूजनं च करिष्ये गणानंदवा शवनगोत्सवदौ गणपती निर्विघ्ना सिद्ध्यर्थे महागणपती पूजने नियोगः ओम गणानंदवा गणपतिं नमामहे कविं वीणारूपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणस्पदान शृण्वन्नोतिभिः ददानं अस्मिन् पूगी बलौ श्री सिद्धिबुद्धिसहित महागणपतिं स्थाङ्गं सपरिवारं सायुधं सशक्तिकं आवाहयामि गणपती की अक्षरः लाल फूल आहे ते गणपती त्याची पूजा करून ठेवली ना अभिषेक करायचा श्री सिद्धिबुद्धे महागणाधिपते नमः महेन्द्रनाथे आवाहनार्थं दक्षिणां समर्पयामि हे तांबड्याचं पाणी का मागे पण एक आहे हे बेडा डब्बा लगा श्री सिद्धिबुद्धे महागणाधिपते आसनार्थं समर्पयामि श्री सिद्धिबुद्धे महागणाधिपतये नमः पादयोः पादयोः पाद्यं समर्पयामि श्री सिद्धिबुद्धे महागणाधिपतये नमः दंडपाल्य सहित गंधाक्षरे एक फूल घे गंधाक्षरे आणि ते फळीवरून ते पाणी श्री सिद्धिबुद्धे महागणाधिपतये नमः गंधमाल्य सहित हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि परतोदेश पाणी अर्घ्यानन्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानानन्तरेण आचमनीयं समर्पयामि श्री सिद्धिबुद्धे महागणाधिपतये नमः वयोधि कुर्वन्दैव शर्करा मधुसंयुतं स्नानार्थं प्रेक्षामि गृहाण परमेश्वर श्री सिद्धिबुद्धे महागणाधिपतये नमः पयामि पञ्चामृतस्नानं समर्पयामि पञ्चामृतस्नानानन्तरेण परतोदेश पाणी शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानानन्तरेण आचमनीयं समर्पयामि स्नानं समर्पयामि श्री सिद्धिबुद्धे महागणाधिपतये नमः सकलोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि अभिषेकं कुर्यात् ओम भद्रं गणेर्विष्णुयामदेवाः भद्रमसे माक्षरेयगणाः श्रीरङ्गैर्विष्णुमां सत्तनूभिर्व्यशेमदेवहि नयनायुः ओम स्वस्तिरिन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यवर्षणेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम शान्ति शान्ति शान्तिः ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं कल्पितं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं कृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्ममाम् अवतारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवधूतारम् अवशिष्टम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर
स्वं ब्रह्मा स्वं विष्णु स्वं रुद्रा स्वं इंद्रा स्वं अग्नि स्वं वायु स्वं सूर्य स्वं चंद्रमा स्वं ब्रह्म भूर्भुवः स्वरोमा गणादि मुरपचार्य वर्णादि तदनन्दनं मनस्वारवदनः हरेन्द्रनं तारिणव्रतं एतोः स्वरूपं ककारं पूर्वरूपं ककारं मध्यमरूपं अनुस्वादश्रान्तिरूपं विन्दतरूपं नादसुधानं विराजति सैषा गणेश विद्या गणकलुषे निरुद्धाय सुन्दः गणपते देवता ॐ गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं विदहस्तं माषवं वृषधारिणं प्रधन्यवरनमस्तये बिभ्राणं मूषकध्वजं रत्नं बोधं शूर्पकर्णं रथवासनं रथगन्धानुलिप्तं नतोष्मये सुपूजितं भक्तानुगं विनन्देवं जगत्कारणमच्युतं आदिभूतं चतुर्जातो वृद्धे पुरुषार्थमेव ध्याय योनित्यं योगी योगिनां वराः नमो गणपतये नमो गणपतये नमः गणपतये नमस्य सर्वोदाय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवदूताय गणपतये नमः श्री सिद्धिमुद्रे अभिषेक स्नानं समर्पयामि अभिषेक स्नानं समर्पयामि समर्पयामि स्नानं समर्पयामि श्री सिद्धिमुद्रे नमः फिर वो बंद हो जाता है। नमस्तु श्री सिद्धिमुद्रे महागणाधिपतये नमः नहीं खुलता होगा। वस्त्र उपवस्त्रार्थे यज्ञोपवीतार्थे अक्षतान् समर्पयामि श्री सिद्धिमुद्रे महागणाधिपतये नमः वस्त्र यज्ञोपवीतार्थे 21 लाखों बोल रहा हूँ। आचमनीयं समर्पयामि श्री सिद्धिमुद्रे महागणाधिपतये नमः विलेपनार्थे विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि अलङ्कारार्थे अक्षतान् समर्पयामि रिद्धिसिद्धिभ्यां नमः क्या होता है सर? आड़े दिखता है। समर्पयामि श्री सिद्धिमुद्रे महागणाधिपतये नमः कालोद्भव पुष्पं समर्पयामि श्री सिद्धिमुद्रे महागणाधिपतये नमः हाँ अलग ये पूरे तावरूपं समर्पयामि तावदीपं दर्शयामि नैवेद्यार्थे गुडखाद्य नैवेद्यं निवेदयामि सत्यं वदनवशेनामि मृदो वस्त्रं स्वाहा ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा ये कनिपिस्तले गणेश प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा मदानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा प्राणं भस्मं समर्पयामि श्री सिद्धिमुद्रे महागणाधिपतये नमः वो नहीं हो रहा ना। मुखावासा करो मुखावासा फिर भी हिलाना बंद हो जाता हो। भूमि पर तांबूलं समर्पयामि सुवर्ण पुष्पार्थे निष्क्रिय दक्षिणान् समर्पयामि ओम निषुदेवनमलगणे ओम निषुदेवनमलगणे विद्रामनवीनानन्दे सत्क्रियते विष्णुनाय महामलगमगमजनवर्गा श्री सिद्धिमुद्रे महागणाधिपतये नमः मंत्र पुष्पाञ्जलिं समर्पयामि ओम प्रारंभे विनमे करो गणपते विद्यालया अज्ञानत्वहरो मुक्तिमन्दिरे आद्यगौरेश्वरा चिन्ता क्लेश दारिद्र्य दुःख भगे देशान्तरा पाठवी हे रम्बागणनायका गजम्भा भक्ता बहुतोषवे गणेश गौरीसानन्दना सिद्धिमुद्रिता दाता पूर्णा आधिवन्दावा गजवदना मंगलमूर्ति मोरया श्री सिद्धिमुद्रे महागणाधिपतये नमः प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि अनेन कृतपूजा सकल विघ्नहर्ता श्री महागणपति प्रियराम सिद्धिबुद्धी म्हणून का देवी देवी भेटेल वस्तू पण बाजूला असतो का गणपती श्री देव्ये नमः हरिद्रादि कुंकुमं सदा सौभाग्य परिमलद्रव्यं समर्पयामि ओम यपुरुषं यदुकृतां यकवेन्न मुखं विमसयो बाहुंगा भूपालावृते अंगुष्ठाभ्य नमः अन्यास करायचे हृदयाय नमः ओम ब्राह्मणोऽस्य मुखमासीत् बाहुराजन्यकृता पूर्वतः सर्वैः वर्गां शुद्धो जयतां तर्व्यदिभ्या नमः शिरसे स्वाहा ओम ब्राह्मणो
अनामिकाभ्यां नमः कवचाय ओम यज्ञेन यज्ञमयेन देवासाय धर्मान् कृतमान्यासन्न देहनागम महिमानसरेण पूर्वे साध्या सन्ति देवाः अनामिकाभ्यां नमः कवचाय ओम नेत्रत्राय औषध करत करपृष्ठाभ्यां नमः अस्वाय वट इति बन्धः क्या कलशा गणपती समोर ठेवा. हो श्री सिद्धिमुद्रिका महागणाधिपतये नमः दक्षिणान् समर्पयामि. थोडं पाणी आणि गाण्याचे सुट्टे पैसे सुवर्ण दक्षिणान् समर्पयामि. एक विडा ठेवला होता मी खाली. हा नाही सुवर्ण पुष्प हो हो ठीक आहे हो त्या कलशाला गंध कलशस्य मुखे विष्णु कंठे तत्र समाहिताः मूले तत्र दोकर्मा मध्ये मात्रनाथः मोक्षोददाना सर्वे सप्त द्वीपा वसुंधरा तत्रैतिवेदो सामवेदत्रणांगश्य सेना सर्वे कलशन्तु समाहिताः सगायत्री सावित्री शान्ति पुष्टियुता आयान्तु देव पूजार्थं दुर्दशेखरकाः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कलशे वरुणाय नमः. सकलोपचारार्थे गन्धाक्षत पुष्पं समर्पयामि. धेनुमुद्रां प्रदर्श प्रणवेन सप्तमानम् अभिमन्त्र्य पाञ्चजन्यादिमये पावमानाय धीमहि तन्नः शङ्खः प्रचोदयात्. पाञ्चजन्यादिमये पावमानाय धीमहि तन्नः शङ्खः प्रचोदयात्. शङ्खाय नमः. सकलोपचारार्थे शंखाय नमः. सकलोपचारार्थे चन्दन पुष्पं समर्पयामि. शंखमुद्रां प्रदर्श आगमार्गं देवानां गमनार्गाक्षतां आगमार्गदेवानां गमनार्गाक्षतां पूर्वे घंटा रवन्दत देवनाभादलग्नं घंटिकाय नमः. सकलोपचारार्थे चन्दन पुष्पं घंटां प्रदर्श घंटानादं कुर्यात्. भोदीपा ब्रह्म रूपस्वं दिवेना गन्धाक्षतु भोदीपा ब्रह्म रूपस्वं ज्योतिषं प्रब्रह्मयः आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वात्मं च प्रयच्छ मे दीपदेवताभ्यो नमः. वरच्या दिव्याला ठेवा, तुपाचा दिवा. एक लोक दिवा लावा तुम्ही आता, लावून ठेवा त्यात. गणपती दादा लावून ठेवा. भोदीपा ब्रह्म रूपस्वं ज्योतिषं प्रब्रह्मयः आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वात्मं च प्रयच्छ मे दीपदेवताभ्यो नमः. सकलोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं पुष्पदानं हरिद्रादि कुङ्कुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. दीपमुद्रां प्रदर्श एक तुळशीपत्राने कलशाचं पाणी सगळ्या साहित्य वरती पण शिंपडून घ्यायचं. ओम अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां वा यस्मरे पुण्डरीकाक्षं समायाभ्यन्तर शुचिः कलशोदकेन पूजा द्रव्येण सम्प्रोक्ष्य आत्मानं च प्रोक्षयेत्. संकल्पोक्त अनघात व्रतांगभूतम् आदौ कल्पोक्त देवता आवाहन प्राण प्रतिष्ठापनं च करिष्ये. इथे स्थापना पाणी सोडून द्या आपण. विराज अक्षरा घ्यायच्या. ए विराज ह्या बाकीच्या ज्या देवता आहेत त्यांचं स्थापना आहे का ईशान्य दिशेस तेव्हा मी सांगतो तुम्ही नाव आपण काय करतो सगळीकडे हात राहून येतेच होऊन जातं. पुन्हा वेट पोळी घेऊन व्हायचं पुन्हा पाणी व्हायचं. चालेल चालेल असं करायचं. हां ते अवघड आहे. हां तुम्ही दिशा सांगता का त्यांना. आपण ते ईशान्य घ्यायचं. हां तिकडून मी सांगतो. ओम अणिमायै नमः आवाहयामि स्थापयामि. सगळ्यांना वाद या नाही तर हातात राहतील. एक घ्या. ओम लघिमायै नमः आवाहयामि स्थापयामि. ओम प्राप्त्यै नमः आवाहयामि स्थापयामि. ओम प्राकाम्याय नमः आवाहयामि स्थापयामि. ओम ईशित्वाय नमः आवाहयामि स्थापयामि. ओम वशित्वाय नमः आवाहयामि स्थापयामि. ओम कामवसायिताय नमः आवाहयामि स्थापयामि. ओम महिमाय नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि. सगळ्यांना एक गंधाक्षर पूर्ण सगळ्यांना
आतमध्ये आत. अणिमायै नमः नावे गन्धाक्षतपुष्पं हरित परिमलद्रव्यं समर्पयामि ॐ लघिमाय नमः सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं हरिद्राणि कुङ्कुमं सकलसौभाग्य परिमलद्रव्यं समर्पयामि ॐ प्राप्त्यै नमः सकलोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं हरिद्राणि कुङ्कुमं सकलसौभाग्य परिमलद्रव्यं समर्पयामि ॐ प्राकाम्याय नमः सकलोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं हरिद्राणि कुङ्कुमं सकलसौभाग्यद्रव्यं समर्पयामि ओम विशित्वाय नमः सकलोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं हरिद्राणि कुङ्कुमं सकलसौभाग्यद्रव्यं समर्पयामि ओम वशित्वाय नमः सकलोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं हरिद्राणि कुङ्कुमं सकलसौभाग्यपरिमलद्रव्यं समर्पयामि ओम कामवसायिताय नमः सकलोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं हरिद्राणि कुङ्कुमं सकलसौभाग्यद्रव्यं समर्पयामि ओम महिमाय नमः सकलोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं हरिद्राणि कुङ्कुमं सकलसौभाग्यपरिमलद्रव्यं समर्पयामि अक्षरास्कंडला शुक्ला कुङ्कुमेन विराजिताः मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर सकलापायिताय देवतां गौरवान् सकलोपचारार्थे अक्षरान् समर्पयामि आता कलशावरती आता तो कलशाची पूजा करा. आता तुम्हाला झाले ना का तुमच्या जीवन काय कन्फ्युजन नको तुम्हाला. त्यामध्ये कलशामध्ये हे घातलेलं कोइन वगैरे सगळं गहू कलशाच्या आतमध्ये आतमध्ये गहू थोडं गहू मध्ये करससंगेविनो कंठे प्रतमासा भूले तदो ब्रह्मा मतिमतनास्मताः भुक्षुप्तदारा सर्वे सप्तदीपावसुन्दरा परिवेदो सामवेवचरणं निश्चिता सर्वे कलशन्तु समाहिताः गायत्री सावित्री शान्ति पुष्टिका आयान्तु देवपूजापन सुहृतक्षेत्रकाः गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधितो कलशे ब्रह्माणि महागोपचारादि प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. आता कलशावरती अक्षरा वाचा. ओम मागाय ना ते मागाय पण हा उच्चार आधी आवाज येते समासीन प्रशांतात्मा कृपानिधी गुरुर्विष्णु परमेश्वर श्री अनघालक्ष्मी नमः स्थापयामि प्राणाः प्रतिष्ठा सन्तु. अक्षरा बरोबर असतं. श्री अनघलक्ष्मी सहित श्री अनघदत्ताय नमः ध्यायामि. श्री अनघलक्ष्मी सहित श्री अनघदत्ताय नमः आवाहयामि. बरोबर. ते कसं आहे दोन्ही एकच कलशाला पूजेचं आहे. बरोबर. मांडव दोन्ही दोन्ही आपण अक्षर दोन्ही हो हो बरोबर. आता मी वाचत जाते अक्षर वाचत. ठीक आहे. वाचत. श्री अनघलक्ष्मी सहित श्री अनघदत्ताय नमः आसनार्थे आसनार्थे तुलसीदलपत्रं समर्पयामि. श्री अनघलक्ष्मी सहित श्री अनघदत्ताय नमः पादयोः पाद्यं समर्पयामि. फुलांनी थोडंसं पाणी शिंपडायचं दोन्हीवरती. तांब्याचं पाणी शिंपडा. तांब्याचं गंध पादयोः पाद्यं समर्पयामि. श्री अनघलक्ष्मी सहित श्री अनघदत्ताय नमः गंधमाल्य सहित एक गंधाक्षर फुल वरती खालीच ठेवा वर नको कोणा ते. हा चालेल. गंध अक्षर फुल सगळं एकदाच. हे गंधात आणि अक्षर एकदम बरोबर आहे. हा ते समोर ठेवा. दोघांच्या समोर ठेवा. मध्येच वेगवेगळे ठेवा. आहेत ना. गंधमाल्य सहित अर्घ्यं समर्पयामि. श्री अनघलक्ष्मी सहित श्री अनघदत्ताय नमः आज फुलांनी कलशाचं पाणी शिंपडायचं दोन्हीवरती. आचमनीयं समर्पयामि. श्री अनघलक्ष्मी सहित श्री परदेशांची शिंपडायचे. श्री अनघलक्ष्मी सहित श्री अनघदत्ताय नमः स्नानं समर्पयामि. कलशावरती पंचगुण प्रश्न चालेल. समोर शिंपडा. श्री अनघलक्ष्मी श्री अनघदत्ताय नमः पयानि पंचामृत स्नानं समर्पयामि. परत एक फूल घेऊन
पाणी शिंपडायचं पाणी. 2 वेळेस. तिथं तुम्ही श्री अनघालक्ष्मी जयंत श्री अनघदत्ताय नमः शुद्धोदकस्नानं समर्पयामि. श्री अनघालक्ष्मी जयंत श्री अनघदत्ताय नमः. सकल उपचारार्थे एक गंधाक्षर खूप दोरीकडे वाहा. सकल उपचारार्थे गंधाक्षर पुष्पं समर्पयामि. श्री अनघलक्ष्मी श्री अनघदत्ताय नमः. धूपं ग्रापयामि. दिवाळी ओळख आहे का? छोट्या घंटी. श्री अनघलक्ष्मी श्री अनघदत्ताय नमः. दीपं दर्शयामि. नैवेद्यार्थे केवळ आहे. हो नैवेद्यार्थे रंभाफल नैवेद्यं समर्पयामि. प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय समानाय ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्यं नैवेद्यं प्राणाय स्वाहा. ओम अपनाय स्वाहा व्यानाय उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. उत्तरावलं हस्तं प्रक्षालनं समर्पयामि. दोरीकडे एक एक फूट गंधा धूळ आहे का सुट्टी आहे का? आहे का? ठीक आहे. करोद्वर्तनार्थे पुष्पद्वारा चंदनं समर्पयामि. मुखावासार्थे हविडा तिथे साईडला वरती ठेवायचं आणि पाठावर कोपऱ्यात. हा बरोबर. मुखावासार्थे कविडवरती पाणी घालायचं. भूविपद तांबूलं समर्पयामि. सुवर्ण पुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि. ओम इदं विभुरिजगमे त्रिधायते पदं समूढमतिवां श्रेयं समं. ओम सप्तमी वदनावृतधीरा मनसा वाचमप्रदाता सख्यानि गाने भद्रेशां लक्ष्मीर्निहितानि वाकी. दोरी कर्षणवरती अक्षर वाहा. श्री अनघालक्ष्मी सहित श्री अनघदत्ताय नमः. मंत्राक्षतां समर्पयामि. अनेन कृत पंचामृतपूजनेन 23 पानं पठेल. श्री अनघालक्ष्मी सहित श्री अनघदत्ता प्रिय. त्याला काही मंत्र नाही. मंत्र हो हो मी करतो पुरुष सूक्त स्त्री सूक्त दोन्ही करणार. त्या मूर्तीवरच वरती दोन्ही कर्षावर पण थोडं पाणी शिंपडायचं आहे. फक्त आता सुरू झालं ना. अभिषेकाचं हा तेव्हा शेवटी थोडंसं. मूर्ती आता तुम्ही तांबडा आपण घ्या. दाबणावर येऊन. आता हे सगळं झालं नाही का? हे सगळं झालं नाही. हो हो. ओम गुरुसा श्री दत्तात्रेयाय नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. एक फूल गंधा अक्षर जोडून ते पाणी द्यायचं. 25 लोक होते. गंधा अक्षरा परिपूर्ण पाणी आहे का? पाणी द्यायचं. ओम गुरुसा श्री दत्तात्रेयाय नमः. गंधमान्यसहितस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. परत 2 वेळेस पाणी. अर्घ्यानन्तरेण शुद्धोदकस्नानं शुद्धोदकस्नानामयाजमनीं समर्पयामि. स्नानं समर्पयामि. पंचामृतैः स्नापयिष्ये. ओम आप्याय सुखमेतय विश्वा सोमवैण्यं. दोन चमचे पंचामृत व्हा. त्याचा पाण्याने अभिषेक करा. वयादि पंचामृत स्नानं समर्पयामि. परत 2 वेळेस पाणी. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानान्ते आचमनीयं समर्पयामि. स्नानं समर्पयामि. सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. श्री दत्तात्रेयाय नमः. पंचामृताचा नैवेद्य. ओम गुरुवार श्री दत्तात्रेय. हे पण घ्यायचं ना. श्री दत्तात्रेयाय नमः. नैवेद्यार्थे शेष पंचामृत नैवेद्यं समर्पयामि. प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्यं देवाय नैवेद्यं प्राणाय स्वाहा. ओम अपनाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. उत्तरावलं हस्तं प्रक्षालनं समर्पयामि. सकलोपचारार्थे प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि अनेन पंचामृते. अनेन पंचामृत पूजनेन श्री दत्तात्रेय देवता प्रियरा. 21 पानं पाणी सोडून
दत्तात्रेय अभिषेक आहे ना त्याचं तो मध्ये एकदा पुन्हा अभिषेकाचं वरती थोडंसं पाणी या काय घेऊन पाणी करून ठेवा. हो अभिषेक चालू करू आता. ओम सहस्रशीर्षा पुरुषसहस्राक्ष सहस्रपादा सभूम्यं विश्वतो धर्माद्य लिटदजाङ्गुलं पुरुषे वेदोदमय्य भूतयच्च भव्यं वदामृतत्वशेषानो यदन्नेनादिर्भवति एतावान् तमैमातो जायांश पुरुषः आदौ स विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतन्दिवि त्रिपादोर्भवते पुरुषपादोऽस्य भवतुनाः ततो विश्वं व्यक्तमत्साजनान् शनेरभि तस्मात् विराजो विराजते पुरुषः सजातोऽत्यर्जतमजा भूम्योतो पुरः यत्पुरुषेण विजा देवा यज्ञमतन्मदा वसन्तोऽस्य सीतायं ग्रीष्मेण शरदभिः संयज्ञं परिचित्रौ षण्मृजन् जातमकृतः तेन देव औरेन्द्र साध्याश्रयश्रये तस्मात् यज्ञ सर्वभूत समृद्धं प्रकृताजं मृदां शवेवायोग्यानारण्यान् ग्राम्याश्रये तस्मात् यज्ञान् सर्वभूतर्च सामान्यते छन्दां सृजते तस्मात् तस्मादश्वाजायन्त एकेचो भयादतः गावो हजते तस्मात् जातजावयाः यत्पुरुषं व्यदोर्वृद्धाभ्यगमयन्ता मुखं विमस्य गौबाहुकाहुरुबाला उच्यते ब्राह्मणोऽस्य मुखमासीत् बाहुराजन्यकृतः पूर्वो तदस यद्वैश्ववर्यां शूद्रो अजायता चन्द्रमा मनसो जातः चक्षो सूर्यो अजायता मुखामिन्द्रश्चानिष्ठ प्राणाद्वायो जायता नाभ्यासिदन्तरिक्षं शीर्ण्यो देवसुधावर्तदा हर्याङ्गो विरजोद्राता लोकां भगवयन्ना सपास्यादन्तरिजयते सप्तसमिधाकृताः दैवाय यज्ञन्दन् वानपद्मं पुरुषमजं यज्ञेन यज्ञमाविकर्तनेता सन्दर्भाणि प्रथमान्यासन्ना देहनागं महिमान् सजन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम अतो देवावतो विष्णुर्विक्रमे पृथिव्याः सप्तधामाभिः इदं विष्णुर्विक्रमे त्रैधानितये परं समूलमलवां सुरे रीडिपदाभिक्रमे विष्णुर्गोपालाभ्यः अतो धर्माणि साधयन्ना विष्णोः कर्माणि पश्यते तो प्रधानि वस्वरे इन्द्रस्य युज्यसखा तद्विष्णोः परमं परं सदा पश्यति सूर्याः दिवि पश्यत्रादातं तद्विप्राद्विपण्यवो जागृवांस समिन्दवे विष्णोर्यत्परमं पदम् ओम हिरण्यवर्णामृणीं सुवर्णविदधृतां जगां निर्मयी लक्ष्मीं जातवेदो भावः काम आवहो जातवेदो लक्ष्मीमर्वगामिनीं यस्यां हिरण्यकामश्वमृषाणाम् अश्वपूर्वामृतमज्जामस्तिनाथ प्रबोधिनीं श्रियं देवीं गुरो महे श्रीमादेवी कृष्णां तां सोऽस्मिनां हिरण्यं प्राकारां भारतां विलम्बीं तृप्तां दमयन्तीं पद्मे चितामकरणां तां योगो भये श्रियं चन्द्रां प्रभासां ईशदा जगन्त्यो श्रियं लोके लक्ष्मी में नचनान्नामृणे आदित्यवर्णे तवसोदयातो वनस्पति स्तव वृक्षो विलवः तस्य बलानि तवदान्तमायान्तन आयाशमाया लक्ष्मीः उपयुमाने वद्गा कीर्तिर्यमणिना सह प्रादुर्भूतो स्राट्रेस्मिन् कीर्तिवृद्धि ददातु मे श्रुत्यपादान्मां जयकां लक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिमतमृतिं च सर्वान् दृढतमेकः ईश्वरीं सर्वभूतानां ताम्यो भये वाच सत्यमधीमहि पशूनामुपमन्यस्य महिश्रेष्ठः कर्तमेन प्रजा भूतामहि सुन्दरो गतः श्रेयं वासे मे कुले मातरं मधुमहानिम् आपसृजन्तु स्निग्धानि चिग्रे तव समे गृहे युदेवी मातरं श्रियं वासे मे कुले आद्रायकर्णी यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यामिरणमयलग्नीं धातवे गमावः आद्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां मृण्मयलग्नीं धातवे गमावः ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनवगामिनी दिगवेदनं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनमायुधनं सूर्यौ धनं वसुः धनम् इन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनमस्तु मे वैनदे सोमं दिवसोमं विवदत्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः नग्रोधो रजमाश्चर्यं कलभो न शुभामतिः भवति पुण्यानां भक्तानां श्रीसूक्तञ्जलेन सरसदलये द्रोधसे भवति शुकगन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोदे त्रिपुरमूर्तिकरि प्रसिद्धे
ओम मा देवा सतमा संकल्पनाविष्णोर्वा उभयां पूर्णोस्नाभ्यां मनिदेव्यसा सूर्यस्य वर्धतेन्द्रसेन्द्र द्रसेन्द्रेण विष्ण्यामि लायेन्द्रजैनाध्याय अमृताभिषेकोऽस्तु शान्ति पुष्टि स्तुष्टि शास्तु नमस्कारश्री अनकालक्ष्मी देवता श्री अनकादत्तात्रेयाय नमः तथा च श्री दत्तात्रेयाय नमः श्री श्री अनकालक्ष्मी सहित श्री अनकदत्ताय नमः स्नानं समर्पयामि सुप्रतिष्ठिता सन्तु ओम गुरु स्वाहा श्री अनकालक्ष्मी सहित श्री करोत्पर्पणं समर्पयामि ओम नर्य प्रयामे लोकाय प्रतमाय दिगते दातांजलि समानंज वृते सत्ते प्रतिष्ठिताम् ओम सर्वसाश्री श्री अनकालक्ष्मी सहित श्री अनकदत्ताय नमः सुप्रतिष्ठिता सन्तो श्री अनकालक्ष्मी सहित श्री अनकदत्ताय नमः वस्त्रोपवस्त्रामे कार्पास तुम्ही म्हणतो फक्त कार्पास वस्त्रं समर्पयामि श्री अनकालक्ष्मी सहित श्री अनकदत्ताय नमः यज्ञोपवीतं समर्पयामि यज्ञोपवीतार्थे अक्षतां समर्पयामि यज्ञोपवीतार्थे अक्षतां समर्पयामि श्री अनकालक्ष्मी सहित श्री अनकदत्ताय नमः विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि श्री अनकालक्ष्मी सहित श्री अनकदत्ताय नमः कुङ्कुमं अक्षतांश्च समर्पयामि श्री अनकालक्ष्मी सहित श्री अनकालक्ष्मी नमः नानाविध मंगल द्रव्यार्थे अक्षतां समर्पयामि दोन्हीला वाहता आपल्याकडे दोन आहेत ना हां दोन्हीला श्री अनकालक्ष्मी सहित श्री अनकदत्ताय नमः अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि श्री अनकालक्ष्मी सहित श्री अनकदत्ताय नमः पुष्पाणि समर्पयामि श्री अनकालक्ष्मी सहित श्री अनकदत्ताय नमः वनस्पतिर्गोधो गन्धाढ्यो गन्धोत्तमः आवृय सर्वदेवानां धूपोऽयं धृतिर्यणां श्री अनकालक्ष्मी सहित श्री अनकदत्ताय नमः धूपं दर्शयामि ओम भूतिपवनमरुवर्मं दुर्यां प्रभवेहागनियुक्तां यद्रवागं निलयतमे श्री अनकालक्ष्मी सहित श्री अनकदत्ताय नमः दीपं दर्शयामि श्री अनकालक्ष्मी सहित श्री अनकदत्ताय नमः हे पेढे दाखवायचे का समजा आपण लास्टला शेवटी
महाप्रसाद म्हणून सगळं आता हे अर्चना पुष्पार्चना जरी पूजा झाली ना पेढे केळी दिली तिने. पूजा झाली आता तुम्ही तांदूळ पाणी सोडून तुमचं पुष्पार्चना करून घ्या. अद्यापूर्वच्या तिसरे विष्णुतावाला नक्षत्र मिळवलेल्या योग श्रवणंजय वा सर्व विष्णुमय अद्यापूर्वच्या करमाने एवं गुण विशेषणायां शुभ पुण्यदं पूर्व संकल्पित म्हणायचं मम अभित कार्य प्रतिबंध वाचक परिहार पूर्वक अंतःकरण शुद्धि द्वारा श्री अनगदत्त प्रीत्यर्थम अष्टोत्तरशत पुष्पार्चना अहम करिष्ये. बरोबर. ही आली. आता त्रिवळ. आलेलं बघा सगळं. ते TV लावून ठेवलं की TV चालू असतं. समोर ठेवून द्या तुमच्या. ते परिवार नंतर परत दाखवू पाहिजे. नाही झाले दाखवले. बाजूला काढा. हा, ते तर जाऊ द्या. ते नंतर आधी असतो तरी प्युअर बोल ह्या सगळ्या बाजूला व्हायचं. आणि हे पूर्ण होणार मग हे. आपले एक झाले की अनगदत्त स्वामींचा आहे. ओम श्री अनगदत्ताय नमः. ओम श्री महायोगिनी नमः. ओम श्री योगीशाय नमः. ओम श्री अवधूताय नमः. ओम श्री महादेवाय नमः. ओम सर्वात्मने नमः. ओम श्री सर्वज्ञाय नमः. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री वक्रराक्षाय नमः. अच्छा. श्री प्रभवे नमः. श्री शंभवे नमः. श्री पवित्राय नमः. श्री ज्येष्ठाय नमः. श्री श्रेष्ठाय नमः. श्री ईश्वराय नमः. श्री परमेश्वराय नमः. श्री परमेष्टिने नमः. श्री सुरेशाय नमः. श्री सिद्धाय नमः. श्री सिद्धेश्वराय नमः. श्री अच्युताय नमः. श्री वरदाय नमः. श्री वरेण्याय नमः. श्री वीराय नमः. श्री सत्यव्रताय नमः. श्रीमते नमः. श्री लोकनाथाय नमः. श्री पुरातनाय नमः. श्री सर्वकामकाय नमः. श्री यज्ञाय नमः. श्री यज्ञरूपाय नमः. श्री कालाय नमः. श्री त्रिकालज्ञाय नमः. श्री कालातीताय नमः. श्री जगन्नाथाय नमः. श्री ब्रह्मानंदाय नमः. श्री परमसुखदाय नमः. श्री ज्ञानमूर्तये नमः. श्री केवलाय नमः. श्री कैवल्यप्रदाय नमः. श्री द्वन्द्वातीताय नमः. श्री गगनसदृशाय नमः. श्री एकाय नमः. श्री परब्रह्मणे नमः. श्री परात्पराय नमः. श्री परिपूर्णाय नमः. श्री गगनाकाराय नमः. श्री विमलाय नमः. श्री अचलाय नमः. श्री सर्वसाक्षिणे नमः. श्री भावगम्याय नमः. श्री भावातीताय नमः. श्री गुणात्मने नमः. श्री गुणातीताय नमः. श्री रूपात्मने नमः. श्री रूपसाक्षिणे नमः. श्री रूपातीताय नमः. श्री देहिने नमः. श्री देहातीताय नमः. श्री तुरीयाय नमः. श्री तुरीयातीताय नमः. ओ श्री योगाय नमः. श्री योगवित्तमाय नमः. श्री योगधर्माय नमः. श्री योगेश्वराय नमः. श्री उत्तमोत्तमाय नमः. श्री तत्वाय नमः. श्री अनंताय नमः. श्री पुरुषाय नमः. श्री अनघाय नमः. श्री अनघाशिने नमः. श्री विश्वात्मने नमः. श्री विश्वस्मय नमः. श्री विश्वंभराय नमः. श्री विश्वसेव्याय नमः. श्री विश्वकर्त्रे नमः. श्री विश्वधर्त्रे नमः. श्री विश्व
अजराय नमः श्री अजराय नमः श्री अजिताय नमः श्री अव्ययाय नमः श्री जगद्गुरुवे नमः श्री जगदीशाय नमः श्री सदाशिवाय नमः श्री जयप्रदाय नमः श्री ज्ञानप्रदाय नमः श्री वेदपुरुषाय नमः श्री निर्मलाय नमः श्री निर्विकल्पाय नमः श्री निर्विकाराय नमः श्री निश्चलाय नमः श्री निरंतराय नमः श्री नित्यकृताय नमः श्री निर्मोहाय नमः श्री निस्पृहाय नमः श्री निष्कलंकाय नमः श्री निरंजनाय नमः श्री निरालंबाय नमः श्री यतीश्वराय नमः श्री स्मृतगामिने नमः श्री महेश्वराय नमः श्री त्रिमूर्तये नमः श्री ब्रह्मणे नमः श्री अनगासहित श्री दत्तात्रेयाय नमः अष्टोत्तरशत पुष्पार्चनानि समर्पयामि। परत एकदा हातामध्ये पाणी प्रत्येक संकल्प इतर वेटमोदावात अक्षरा मिळवलेला इतर वेटमोदावात अक्षरा मिळवलेला योगशरणेवा सर्व विष्णुमंदिरते गोचारप्रमाण एवं गुण विशेषण विचिन्नायाम शुभपुण्यधौ गाण्याच्या पाय केले होते तुला आणेल मम जन्मांतरीय संतति प्रतिबंधक दुरित व्यसन पूर्वकम कुलाभि वृद्ध्यर्थम श्री अनघा देवी प्रीत्यर्थम श्री अनघा देवी अष्टोत्तरशत पुष्प अर्चनम करिष्ये। देवीत्वामघने भद्रे सर्व मंगल मंगल लसत कुंकुम चूर्णेन पूजयामि प्रसीद मे श्री अनघादेव्यै नमः श्री अनघायै नमः श्री अघनाशिने नमः श्री दत्तप्रियायै नमः श्री दत्तांगस्थितायै नमः श्री सर्वसाक्षिणे नमः श्री मधुमत्यै नमः श्री ब्राह्मणे नमः श्री परमानंदायै नमः श्री परानंदादायिन्ये नमः श्री पूर्णायै नमः श्री परिपूर्णायै नमः श्री मनोहरायै नमः श्री देव्यै नमः श्री श्रेष्ठायै नमः श्री लक्ष्म्यै नमः श्री पुष्प्यै नमः श्री तुष्प्यै नमः श्री अजायै नमः श्री अजरायै नमः श्री अजितायै नमः श्री प्रेमरूपायै नमः श्री प्रेमदात्रे नमः श्री मनोरमायै नमः श्री भवनाशिन्ये नमः श्री भक्तिप्रियायै नमः श्री भक्तिगम्यायै नमः श्री महामायायै नमः श्री माहेश्वर्यै नमः श्री आदिशक्त्यै नमः श्री आद्यायै नमः श्री दयावत्यै नमः श्री धनवर्धिन्यै नमः श्री ऋणहर्त्रे नमः श्री कल्याण्यै नमः श्री पापहरिण्यै नमः श्री कुण्डलिन्यै नमः श्री गहनायै नमः श्री गुणवत्यै नमः श्री गुणदायिन्यै नमः श्री वरदायै नमः श्री वेदजनन्यै नमः श्री जयायै नमः श्री विजयायै नमः श्री विमलायै नमः श्री दंभहरायै नमः श्री देववत्यायै नमः श्री देवपूजितायै नमः श्री दक्षायै नमः श्री दीक्षायै नमः श्री नंदायै नमः श्री नर्मदायै नमः श्री नित्यायै नमः श्री निर्मलायै नमः श्री निर्विकल्पायै नमः श्री निराकारायै नमः श्री निर्विकारायै नमः श्री निश्चलायै नमः श्री निरंतरायै नमः श्री निर्मोहायै नमः श्री निधये नमः श्री नित्यशुद्धायै नमः श्री निरुपमायै नमः श्री निरंजनायै नमः श्री निधितायै नमः श्री परमोदारायै नमः
पद्माक्षै नमः श्री पद्मिन्यै नमः श्री पूर्वायै नमः श्री अपूर्वायै नमः श्री पराशक्तये नमः श्री पानप्रियायै नमः ओम श्री प्रणवायै नमः श्री बहुरूपिण्यै नमः श्री भवान्यै नमः श्री भयहारिण्यै नमः श्री भारत्यै नमः श्री भूतिदायै नमः श्री भोगवत्यै नमः श्री भुवनेश्वर्यै नमः श्री मात्रे नमः श्री मायायै नमः श्री मधुप्रियायै नमः श्री महादेव्यै नमः श्री मीनलोचनायै नमः श्री मंदोदर्यै नमः श्री महाकाल्यै नमः श्री महालक्ष्म्यै नमः श्री महासरस्वत्यै नमः श्री मोक्षदायै नमः श्री योगनिरतायै नमः श्री योगदात्रे नमः श्री योगगम्यायै नमः श्री रमण्यै नमः श्री रत्यै नमः श्री रतिप्रियायै नमः श्री राज्यदायै नमः श्री रोगशमिन्यै नमः श्री लोकधारिण्यै नमः श्री सुरपूजितायै नमः श्री वरायै नमः श्री विद्यायै नमः श्री विरजायै नमः श्री शिवायै नमः श्री शांतायै नमः श्री शुभाचारायै नमः श्री शुभाननायै नमः श्री सर्वमंगलावन्यै नमः श्री सदानंदायै नमः श्री अनगदत्तात्रेय सहित श्री अनगादेव्यै नमः अष्टोत्तरशत पुष्परचनानि समर्पयामि। सगळे संपलेत का नाही? हो. म्हणजे बरकत आहे. आता नैवेद्य करून आणि आता ही कथा नंतर शेवटी सगळं नैवेद्य करून मग हो हो चालेल. आपण आरती करायची. तो हे आणायचं का खिचडीचा वगैरे नैवेद्य? नंतर हे एवढाच आहे वाटतं. महानैवेद्य हे जाणून काय आता नाही आपलं खिचडी वगैरे केलेलं तर आरती लास्टला आणि हे तर झालं रे, पण आपलं हे केले ना आपण ते खीर. नंतर दाखवू उद्या सगळं. हा ते सगळं ताटात मांडून आणा. मग आपण लास्टला टाकू सगळं. हे सगळं झालं आता जेवायला जे केलं ते म्हणाले पण ते सगळं ताटात मांडून आणून लास्टला आता शेवटी कथाचा वगैरे श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः। गुरु भक्त दीपकाने विचारले, श्री गुरु पूर्वी एकदा जंभासुराच्या सैन्याने इंद्रासह सर्व देवांना पराजित केले, तेव्हा श्री भगवंतांनी दैत्यांना जिंकून देवांचे रक्षण केले असे मी ऐकले होते। ते युद्धाने योग सामर्थ्याने हे जाणण्याची मला उत्कंठा आहे, तरी मला कृपा करून सविस्तर सांगा। यावर श्री गुरु म्हणाले, वत्सा, श्री कृष्णाने धर्मराजाला जे सांगितले तेच मी तुला सांगतो, एकाग्र चित्ताने ऐक। श्री कृष्ण म्हणाले, राजा युधिष्ठिरा, महर्षी अत्रि हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र असून त्यांची पत्नी पतिव्रता अनुसूया त्रिभुवनात प्रसिद्ध होती। त्यांच्या अद्वितीय व महान तपस्वी पुत्राचे नाव महायोगी दत्तात्रेय असून तो साक्षात श्री विष्णूंचा अंश होता। त्याचे नाव अनघ असे होते। सर्व ब्रह्मगुणांनी युक्त लक्ष्मी स्वरूप अनघा नावाची त्यांची पत्नी नेहमी त्यांच्या बरोबर असे। त्यांच्या पोटी अणिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, महिमा, ईशित्व, वशित्व आणि कामावसायिता या 8 योग सिद्धी पुत्र रूपाने उत्पन्न झाल्या। ब्रह्मदेवांकडून वर मिळालेल्या जंभासुराने स्वर्गात जाऊन 100 वर्षे पर्यंत देवांना वेढा घातला। नंतर देवदानवांचे युद्ध झाले। त्याने चंद्र व मरुद्गणासह इंद्राला स्वर्गातून हाकलून दिले। यामुळे देव आपापली स्थाने सोडून पळत असता जंभादित्य त्यांचा पाठलाग करीत नाना शस्त्रांचा मार करू लागला।
तेव्हा आत्मरक्षणासाठी देव विंध्य पर्वतावर योगाभ्यास करत असणाऱ्या श्री अनघ व श्री अनघा या दाम्पत्याच्या आश्रमात आले व म्हणाले, हे जगन्नाथा, जंभ दैत्याने आमचा पराभव केल्यामुळे आम्ही आपल्याला शरण आलो आहोत. आपल्या चरण कमलाशिवाय आम्हाला दुसरा कोणताही आधार नाही. आमचे रक्षण करा. त्यांची करुणावाणी ऐकून भगवान अनघदत्तांनी त्या अनघ देवीला लीलेसाठी तेथेच ठेवले आणि देवांना आश्रमात निर्भयपणे राहण्यास सांगितले. ते ऐकून संतुष्ट मनाने देव आत आले. तोवर दैत्य तेथे येऊन मोठ्याने ओरडू लागले, त्या मुनी पत्नीला पकडा, त्यांची झाडे व फुले फळे उद्ध्वस्त करा. यानंतर त्यांनी त्या अनघा देवीला मस्तकावर घेतले. ते पाहून श्री दत्तांनी ध्यानाग्नीने क्षणात त्यांचे सामर्थ्य नष्ट केले. त्यामुळे ते दैत्य निस्तेज व ऐश्वर्यहीन झाले. यानंतर देवाने पाठलाग करून त्यांच्या प्रचंड शस्त्रास्त्रांचा मारा केला. त्यावेळी ते देवशत्रू रडत ओरडत निश्चेत होऊन पडले. अशा प्रकारे अनघ मुनीच्या प्रभावामुळे जंबादी दैत्य नष्ट झाले आणि सर्व देवांना पूर्वीप्रमाणे आपले स्थान प्राप्त झाले. अशा प्रकारे देवांनी अनघ दत्तांचा महिमा अनुभवला. ते सर्व लोकांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असतात. त्यांची काया वाचा मनाने त्रैलोक्याचे कल्याणच होते. भगवान अनघांनी सर्व नियम पाळून व वर हात करून भूमध्यावर एकटक निश्चय दृष्टी करून लाकूड, पर्वत किंवा एखाद्या शेळेप्रमाणे हालचाल न करता 3000 दिव्य वर्षे ब्रह्मोत्तर नावाचे तप केले. त्यावेळी महिष्मती नगरीच्या कार्तवीर्यानुज राजाने त्यांची रात्रंदिवसपणे शारीरिक सेवा व निष्ठेने पूजा अर्चा केली. तेव्हा संतुष्ट होऊन श्री अनघांनी त्या तेजस्वी राजाला 4 वर मागण्या सांगितले. आपल्याला 1000 हात असावे. आपण अधर्माने वागू लागल्यास आपणास सज्जनाने रोखावे. अधर्माने आपण त्याचे पालन करावे. पुष्कळ युद्धे जिंकून हजारो वीरांना मारल्यावर आपल्याहून बलवान शत्रूकडून आपला वध व्हावा असे 4 वर मागितले. तेव्हा संतुष्ट झालेल्या भगवंतांनी त्याला इहलोकीची निष्कटंक राज्यासह सविस्तर योगाभ्यासे ज्ञान व अष्टसिद्धीयुक्त चक्रवर्ती पद दिले. त्यानंतर त्याने सप्तद्वीप, 7 पर्वत व 7 समुद्रांनी युक्त पृथ्वी धर्मयुद्धाने आत्मसात केले. त्या बुद्धिमान राजाचा प्रभाव असा होता की त्याने इच्छा करताच मायने 1000 हात, रथ, ध्वज इत्यादी प्रकट होत. त्याने 7 द्वीपांमध्ये विपुल दक्षिणाने युक्त 10,000 यज्ञ केले. या यज्ञातील वेदी व युग सोन्याचे होते. त्या यज्ञात सर्व देवादिक विमानात बसून येत व त्या राजाचा अलौकिक महिमा पाहून म्हणत की यज्ञ, दान, तप, पराक्रम, विद्वत्ता या बाबतीत कोणताही राजा या जगात कार्तवीर्याची बरोबरी करू शकणार नाही. तो राजा योग सामर्थ्याने सशस्त्र होऊन 7 द्वीपावर संचार करी. तेव्हा तो दूर असला तरी जवळ असल्याचा भासत असे. धर्मानुसार प्रजेचे रक्षण करणाऱ्या त्याच्या राज्यात चोरी, दुःख किंवा कष्ट नव्हते. तो पशूंचे व शेतांचे रक्षण करी. तोच पाऊस पाडी. यामुळे त्याला मेघ म्हणत आणि योगी असल्यामुळे अर्जुन म्हणत. असे त्याने 85,000 वर्ष समुद्र वलयांकित पृथ्वीवर एकछत्री राज्य केले. तो तेव्हा सूर्यकिरणासारख्या चमकणाऱ्या 1000 हातांनी समुद्रात क्रीडा करी. तेव्हा समुद्र खळबळल्याने त्यातून उठलेल्या लाटांनी प्रचंड मासे सुद्धा मरून जात. पाताळात राहणारे मोठमोठे दैत्य दबून राहत. त्याने कर्कोटक नागास बंदी केले होते. तसेच नर्मदा नदीला मदोन्मत्त होऊन खेळत उलट दिशेने वाहवायास लावले. त्याने रावणासही बंदिवान करून माहिष्मती बांधून ठेवले. नंतर महर्षी पुलस्त्यांची विनंती करून त्याने रावणाला सोडले. याशिवाय
फुकेलेल्या अग्नी सप्तद्वीपयुक्त पृथ्वी दीक्षेत दिली असा सर्व गुण संपन्न राजा योगाचार्य भगवान अनघांच्या वरामुळे पृथ्वीवर प्रसिद्ध झाला. त्यामुळे त्याला हे वैभव लाभले. ही अष्टमी अघ म्हणजे पाप नाहीसे करते म्हणून तिला अघमाष्टमी म्हणतात. भक्तीने ज्याला वश केले असता सर्व पापे नष्ट होतात व त्याच्या पाप होते त्याला अनघ म्हणतात. निष्पापत्व असे हे परब्रह्म श्री दत्त माझाच अंश मानले गेले आहे. कार्तवीर्याने हे अनघाष्टमी पृथ्वीवर प्रचारात आणली. हे व्रत करणाऱ्याला अष्टैश्वर्य प्राप्त होते. युधिष्ठिराने विचारले, हे केशवा, सहस्रार्जुनाने हे व्रत कसे केले? या व्रताचे मंत्र व नियम कोणते? तसेच कोणत्या वेळी व कोणत्या तिथीला हे व्रत करावे? तसेच या लोकात प्रसिद्ध कसे झाले ते मला सांगा. श्री कृष्ण म्हणाले, हे युधिष्ठिरा, मार्गशीर्ष कृष्णाष्टमीला हे व्रत करावे. अनेक पुत्रांनी युक्त अनघ व अनघा या दाम्पत्याच्या दर्भनिर्मित प्रतिमा शांत व मंगलकारक मंडळ त्यावर स्थापना करावी. स्नान करून विष्णू स्वरूप अनघ व श्री लक्ष्मी रूपिणी अनघा देवी तसेच प्रद्युम्नादी पुत्रांची सुगंधी फुलांनी तसेच वेद मंत्रांनी किंवा नाम मंत्रांनी पूजा करावी. नैवेद्यासाठी उत्तम फळे बोरे घ्यावे तसेच सुगंधी द्रव्ये धूप दीप इत्यादी अर्पण करावे. यानंतर यथाशक्ती भोजन घालावे. व्रताच्या शेवटी दुसऱ्या व्रतेच्छुने ते व्रत घेऊन निश्चयाने पुढे चालू ठेवावे. नंतर व्रत पारणे करावे. असे हे व्रत जीवनभर करावे असे मी खरोखर सांगतो. कमीत कमी 1 वर्षभर तरी करावे. रात्री नृत्य गीतादींनी करावे आणि नवमीला पहाटे पूजेचे पाण्यात विसर्जन करावे. अशा रीतीने जो हे व्रत भक्तिभावाने श्रद्धेने करतो तो पापमुक्त होऊन त्याचे कुटुंब वाढते. त्याच्यावर श्री विष्णू कृपा होते. 7 जन्म आरोग्य लाभ होऊन अंतिम मोक्ष मिळतो. हे कुंतीपुत्रा, तुझ्या कल्याणासाठी अनंत पातके नष्ट करणारे हे व्रत मी तुला सांगितले. जे एकाग्रतेने हे व्रत करतात त्यांची कीर्ती कार्तवीर्याप्रमाणे वाढते व ते मोक्षाला जातात. श्री गुरु म्हणाले, वत्सा, तुला मी श्री दत्तकथा सांगितली. त्यांना अनघ हे नाव कसे पडले, त्याचे योगाचरण कसे होते, त्यांनी भक्तांना कसे वर दिले, हे व्रत अनघ देवांना संतुष्ट करणारे कसे आहे, हे सारे मी तुला विस्ताराने सांगितले. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरे संपूर्ण. समजते ना? हो 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 चालू आहे. हा नाही रे, थोडं म्हटलं पहिल्यांदाच वाचताय ना. सुशीलेची कथा आता. एका गावात एक ब्राह्मण राहत असून त्याला सुशीला नावाची कन्या होती. ती दत्तभक्त असून ती नाम घेत पती सेवा करीत असे. पण तिचा पती नको ते दोषारोपण करून तिला त्रास देत असे. त्यामुळे तिला शांती व समाधान नव्हते. एकदा गावात ज्योतिष जाणारा मांत्रिकाला सुशीलेच्या सासू सासऱ्याने त्याला बोलावून पत्रिका दाखवली असता त्याने सुशीला ही नीच स्त्री असून तिच्या हातून कसे वाईट कर्म घडले असल्यामुळे तिच्या पतीला नपुसंकत्वाने हे पटवून तिला घराबाहेर काढण्यास सगळे दोष नाहीसे होऊन मुलगा सशक्त होऊन दुसरे लग्न केल्याने त्याला संतती प्राप्त होईल असे सांगितले. मांत्रिकावर विश्वास ठेवून त्याने सुशीलेला घराबाहेर काढले. ती माहेरी जाण्यास निघाली असता मांत्रिकाने वाटेत तिला अडवून तिला त्रास देण्यास सुरुवात केली. त्याने स्वक्षणार्थ दगड उचलून मांत्रिकाला मारला. त्यात तो मांत्रिक मरण पावला व तिच्या हाताने ब्रह्महत्या घडली. या घटनेने सुशीला उदास होऊन जवळच असलेल्या औदुंबर वृक्षाखाली बसली असता तिला नकळत गाढ झोप लागली. जागी झाल्यानंतर बघते तर 2 साप तिचे रक्षण करत असते तिला दिसले. तिने त्यांना नमस्कार करताच ते निघून गेले. श्री दत्त प्रभूंची कृपा असल्याचा अनुभव तिला आला. तेथेच बसली असता
रविदास नावाच्या श्रीपाद भक्ताची तो कुरवपूरला स्वामी दर्शनात जात असताना भेट झाली असता तो तिला म्हणाला, मी श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाला जातो आहे, तुम्ही चलावे. ती त्याला म्हणाली, मी तुला व श्रीपाद श्री वल्लभांना जाणत नाही, मी फक्त दत्त नाम घेते, म्हणून मी तुमच्या सोबत कुठे येणार नाही. त्यानंतर श्री दत्त ध्यानात मग्न असता तिथे दोन दुष्ट माणसे तिला एकटी बघून त्रास देऊ लागतात. स्वतःच्या संरक्षणासाठी ती धावत असता त्या दोन दुष्टांना असून शंकर भट्ट तिचे रक्षण करतात. अशा घोर अरण्यात दोन सशक्त व्यक्तींना आपण नमवले ते आपले कर्तृत्व नसून श्रीपाद स्वामींची कृपा आहे. सुटका होता सुशीला शंकर भट्ट सोबत कुरवपूरला जाण्यास निघते. मार्गात त्रिकालज्ञ दत्तभक्त श्री नामानंद स्वामींचे दर्शन होते. ती त्यांना नम्रपणे विचारते की स्वामी संकटापासून सुटका कशी करून घ्यावी. त्यावेळी नामानंद स्वामी तिला श्रीपाद प्रभूंची महती सांगून तू अनघा देवीचे व्रत कर असे सांगतात. त्यांच्या कृपेने तू संसारात सुखी होशील, ते तुझ्यावर नक्की कृपा करतील. श्री नामानंद स्वामींच्या दर्शनाने व उपदेशाने सुशीलेला धीर आला. दुसऱ्या दिवशी एक गाडी आश्रमात आला. गाडीतील सामान उतरून आश्रमात तो सुशीलेला म्हणाला, थोड्याच वेळात तुझे सासू सासरे पती बैलगाडीतून येथे येतील. त्या गाडीवाल्याच्या वाणीत एक वेगळाच गोडवा होता. तो सर्वसामान्य वाटत नव्हता. निरोप सांगून तो पटकन निघून गेला. गाडीवान आश्रमात आला त्यावेळी श्री नामानंद स्वामी ध्यानात होते. ध्यानातून ते बाहेर आले व तो गाडीवान कुठे आहे म्हणून विचारू लागले. सामान ठेवून गाडीवान निघून गेल्याचे कळताच स्वामी म्हणतात, तुम्ही भाग्यवान आहात. कल्याणमूर्ती श्रीपाद वल्लभ आपल्यासाठी अन्न सामग्री घेऊन गाडीवानाच्या रूपात आले होते. त्यांनी तुम्हाला दर्शन दिले. स्वामी म्हणतात, तुझे नशीब उदयास आले. तुझ्या पतीने नपुसंकत्व केले. तुझा पती व सासू सासरे दुसऱ्या गाडीने येथे येत आहेत. श्री दत्तप्रभूंच्या कृपेने श्री नामानंद स्वामींच्या सांगण्याप्रमाणे श्री दत्त अनघा लक्ष्मीची उपासना करून दत्त कृपेने सुखाने संसार करू लागले. सुशीलेवर श्री दत्त अनघा लक्ष्मीची जशी कृपा झाली तशी श्री दत्त अनघा लक्ष्मी आपणावरही संतुष्ट होऊन वरदायक होत. प्रत्येक महिन्याच्या कृष्णाष्टमी जो श्रद्धेने श्री दत्त अनघा लक्ष्मी व्रत करतो तो पापमुक्त होऊन त्याचा परिवार वंश निरोगी होऊन वाढतो. त्याच्यावर विष्णूचा कृपा प्रसाद होऊन इहलोकी विमल कीर्ती वाढते. अंती विष्णू पदाची प्राप्ती होते. हे दुकान तेव्हा डबा आणा प्रसाद आणू आणा म्हणा. आता काय झाले आपली आरती देवापेक्षा वाढून ठेवले. आता काय करा शिरा नैवेद्य हो नऊ प्रकारचे फळ पाच आरत्या माहिती जोडून करतात. तुम्ही आहे म्हणलं श्री विभूषिता परलक्ष्मी नरसिंहरा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदकंडा श्री विजयी श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा
जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदकण्डा श्रीविजयी भव माता सुमति वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदकण्डा श्रीविजयी भव सत्य ऋषीश्वर दुरितानन्दन पापनार्यनुत श्रीचरण जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदकण्डा श्रीविजयी भव सावित्री काटक चैन पुण्य फल भारद्वाज ऋषि गोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदकण्डा श्रीविजयी भव दो चौपाती देव लक्ष्मी गण संख्या बोधित श्रीचरण जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदकण्डा श्रीविजयी भव पुण्य रूपिणी राजमांबसुत गर्भ पुण्य फल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदकण्डा श्रीविजयी भव सुमति नंदन नरहरि नंदन दत्त देव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदकण्डा श्रीविजयी भव पीठिका पुरा नित्य विहारा मधुमति दत्ता मंगल रूपा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदकण्डा श्रीविजयी भव श्रीपाद श्रीवल्लभत्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवादिदेव भावग्राह्य क्लेशहारिं सुकीर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते त्वं नो माता त्वं पिता त्वं त्राता योगक्षेम सद्गुरुत्वं त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते पापं तापं व्याधिमादिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशुद्धदैन्यं शिक्षैषास्यूर्ते घोरात् कष्टात् उदरास्मान् नमस्ते नान्यस्त्राता न विदाता न भर्ता तत्त्वो देवत्वं शरण्योगार्ता पूर्वात्रे अनुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टात् उदरास्मान् नमस्ते धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्सङ्गाप्तिं देहि मुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टात् उदरास्मान् नमस्ते श्लोक पंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनं प्रपटे नियतो भक्त्या श्री दत्तप्रियो श्री परमहंस पारिव्राजिकाचार्य वासुदेवानंद सरस्वती घोर कष्टोत्तर दत्त स्तोत्रम संपूर्ण श्री सद्गुरु चरणारविंद अनंत कोटि ब्रह्मगाले रोमरो वरैता सलोकतादि भक्त कार्य कल्पद्रुमा विजय आसन अनगदत्तये यतीश पूर्ण करी कामना अत्रि चित्त दुक्त विद्य भक्त पावि मन मिलिनी भक्ति जवन तुलागे उनि जगन्माता सूर्या चकोर सिद्धरंजन अनगदत्तये यतीश पूर्ण करी कामना सहस्रपावकार्य विजल करक्त बंधे आयुन शूद्र विष्णुदासपूर्णे यदि सर्वो तत्व कथोनिकया शाहना अनगदत्ते यतीश पूर्ण करी कामना वासुदेव सरस्वती दत्त भक्त साधनी गुरु चरित्र ग्रंथि अमर गंगाधर सरस्वती दत्त भक्ति कल्प वृक्ष सज्जन अनगदत्ते यतीश पूर्ण करी कामना वदीय कीर्ति गुणी शरणमी तुझापद जन्म मृत्यु दुःख क्लेशवान सर्वापद हरिदासा दीनदास करित तुला प्रार्थना अनगदत्त हे यतीश पूर्ण करी कामना अनगदत्त हे यतीश पूर्ण करी कामना अनगदत्त हे यतीश पूर्ण करी कामना ठीक है एकदम भगवान श्रीपाद हां परम पूज्य हरिबोल जोकर महाराज श्रीपाद प्रभु चरणी प्रार्थना श्रीपाद श्रीपाद राजा नरसिंह स्वामी विश्वात सर्वत्र मांगल्य भावे अमंगल्य चैतन्य सावे सर्वाभावे जगति भरूते श्रीपाद परिरमुदे अस्तासतावो कलाचे कलत्वा वरु प्रेम सर्वत्र ते मातृतत्व सत्प्रेम ज्योति निपाद विजय मचित्त श्रीपाद परिरमुदे सर्वत्र वेलो माझे साधु संत ज्याचे मनी वास करीत दत्त सेवादयाची प्रजना करुदे मचित्त श्रीपाद परिरमुदे सत्कर्म मार्गे सकला प्रवृत्ती दुष्कर्म मार्गे सकला निवृत्ती हे विश्व सौख्याभिमते गुरुदे मचित्त श्रीपाद परिरमुदे ज्ञानेश्वरांचा पदसिद्ध योग सर्वत्र सोपा परिसिद्ध योग
तो सर्व विश्वास सर्वाभिरुदे मचित्त श्रीपादपदी रमुदे सर्वत्वबुद्धी सर्वपेन सामी प्रेमे जगाची सुमने मिळावी अज्ञान विश्वास वृद्धे पदुदे मचित्त श्रीपादपदी रमुदे चैतन्य आधर्म सर्वा कलावा श्रीपाद नारायण तो कलावा तत्पादपदी नरसी नमुदे मचित्त श्रीपादपदी रमुदे करुणावचन ऐसे प्राप्तिले वल्लभासी परिसून मजवाचे तोषला सौख्य रासी वसुन मजन किमस्य कीर्ते वस्तु मिदवदना गारे ददासु सत्तु चरणारविंदार्पणमस्तु या संगतीने विरा गुरु पादुकाष्ट ज्या संगतीने विराग झाला अनुमोदनीचा गडभास गेला साक्षात परमात्मा मार्गदेवलीला विसरूप साई गुरुपादुका सद्योग वंदे हरिनाम हरियाणे वेदमाते वरदमुखे प्रचंडोद हरि उदेना विसरूप साई गुरुपादुका चराचरे यामकालयाचे अंतवेटी मगदांतयाची परमपदी संगमपूर्णधारा विसरूपसामी गुरुपादुकाला जो सर्वदा उपजनार्दवावे प्रसन्न भक्ता जगोद सांगे सद्भक्तिभावा कृतापवेला विसरूपसाई गुरुपादुकाला अनंत भावे अपराधकोटी नाडी सिंहानि सर्वकोटी प्रबोध करिता श्रमपार झाला विसरूपसामी गुरुपादुकाला पाणी मला सेवनही मिळाले तथापि तेने मन उतरिले आकातरी अर्पिण प्राण द्याला विसरूपसामी गुरुपादुकाला माझा अंभाव वसे शरीरी तथापि तो सत्सुरु अंगीकारी नाही मनी अल्पविकार झाला विसरूपसामी गुरुपादुकाला आकार साहा वकार केळू हा देह वारुणी उदरांडू व्यापी भावे प्रणपात केला विसरूपसामी गुरुपादुकाला जयावानिता वानिता वेदवाणी म्हणे नीती नभे अंतर्नाभार ज्याच्या तुम्हाला विसरूपसामी गुरुपादुकाला जो साचा जीवनाला त्याच्या सेवा निरंजनाला नारायणाचा ब्रह्मदूर केला विसरूपसामी गुरुपादुकाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दिगंबरा दिगंबरा वैराग्य दीप्ति परमोज्वल मद्वितीयं मंदस्मितं स्मरं करुणार्द्र नेत्रं संसारतापहरणं सततं स्मरामि श्रीपादवल्लभ गुरो करकल्पवृक्षं भक्तेशदानलिप्तं डिप्संक्षं वै संस्वर्णमात्र क्षितिजागर्णं सुभद्रं संसारभीतिशरणं सततं भजामि श्रीपादवल्लभ गुरो परमेश्वरस्य योगीश्वरस्य शिवशक्ति समन्वितस्य श्रीपर्वतस्य शिखरकरसन्निविष्टं त्रैलोक्यपावनपदार्थ महां नमामि कदण्डधारिणं कमण्डलं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये काय ते तर तुळशीची पानं दे ते विराजकडे दे इकडे जाणार तिकडे पण दाखवायचं ना देवाला नंतर का मुख्य केंद्र तुम्ही छान निवेदन इकडे आणून इकडच्या नैवेद्यावर ठेवायचं झाडाची तोडून ठेवा. पाणी करायचं नंतर आणि काल आणलाय ना म्हणून गेलं नाही आपण घालता येईल काय हा इथं पण येणार
इथं आहेत मग. विरा इथं नाही का ते तुळस? अरे तुझ्याकडे आहे का आता नाहीये? आता आहे मला. आता आहे इथं. त्यासाठी आहे. अजून एक पण करते. कुठे ठेवू? त्याच्याकडे आहे अगरबत्ती आहे. हँडबॅग दिसतो ना? आरती आहे ना? आरती आहे ना? विमान आले आरतीला. हे आणि काय त्यांचं दुसरं पण असतात काय काय लोकांना. कुणाचं बसता होता तिथे ते पाहिजे ते तिकडे. काय म्हणे? कुठे हवे का पैसे? कापूस काढू. ठेवू का अजून? मावशी पानं? त्या ह्याची करा. पानं काढून टाक. फळं. ते ठेवा. ते नाही. ते देऊ का? आठ द्यायचे हात. द्या ना. दत्ताचा आहे आणि किंवा देवाचा आपला अनेक दत्ताचा. एक पादूक आणून दे. हो हो ते सगळं ठेवू द्या. आणि आपले हे पण सगळं ठेवून टाका. सगळं झालं ते काम काढून ठेवा बाजूला. आणि काही काम नाही. हे पण घेत बघ इकडे बाहेर. अक्षरपत्र द्यायला लागतील. आहे ते काय? आता हे सगळे पुढे येणे सगळे ठेवून टाका. गायच्यात किंवा कसं. म्हणजे ते तू हे काय कोणा इथे दाखवायचं म्हणजे. हो तू दाखव ना. आधी काय करू? करून घेऊ. ते सगळं झालं ना? मग आरती झाल्यावरतीच दाखव. केळी पण आहे. दाखव करायचं. हा, त्याच्यात ठेवा तसं. ते केळी पण पुढे ठेवायचं रे. पण सगळ्यांना नैवेद्य होईल. एक एक देऊनच ठेवा. ते दोन असतात ते तिकडे दाखवून. इकडे दाखवा आपलं. भांड्याखाली पडली. या आरतीला सगळे. हे वेगळे चला, आरतीला या. आवाज बोला मावशीला. विरू मावशीला बोलो. अन्नाला बोलो. या नैवेद्याचा ताट पण आहे. हा ते करू. आता तुम्ही माझं सर नाही देतो त्यांचं. हो मागं सरकव. या मला सगळं काय आरती करायला आपलं ओळख आहे. मग त्याच्यानंतर आपण सगळं घालत नाही. सगळं अक्षता हा ते अजून मला सर अजून एक चौक करणे. आज एक करू ना. जेवढी कामं केली. पाणी पुढे झाले. ते द्या बरं. जेवढी कामं केली तेवढी आज आम्ही आधी काय सांगितलं? दम दिल्यामुळे आले. हा, ती मला वाटलं एकत्र करून दम दिल्यामुळे आले म्हणलं योगेश. हे पण त्याच्यात झाले झाले सगळे? आता पादुकाला नैवेद्य करायचं लग्न करतात.
नाही पाचोपाचं करून घ्यायचा ना. इथे झाले का म्हणलं अजून नाही पाणी फिरवायला मला आता इकडे. पाणी पिऊन आलो. ओम भगवत स्वाहा श्री अनलक्ष्मी श्री हनुमताय नमः अवैध स्थापित देवताभ्यो नमः नैवेद्यार्थे नानाविध नैवेद्यं समर्पयामि सत्यं प्रशिञ्जामि अमृतोपस्तरं नमः ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा नैवेद्यमध्ये पाणी समर्पयामि पुनर्नैवेद्यं समर्पयामि ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा 3 वेळेस पाणी सोडून द्या पुत्रापोषं समर्पयामि हस्त प्रक्षालनं समर्पयामि मुख प्रक्षालनं समर्पयामि करोद्वर्तनार्थे पुष्पद्वाराचन्दनं समर्पयामि करोद्वर्तनार्थे पुष्पद्वाराचन्दनं समर्पयामि परित्य विड्यावरती पाणी घालायचं मुखावासार्थे पूगीफलताम्बूलं समर्पयामि सुवर्ण पुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि फलार्थे रंभाफलं नाना राघवाला का सगळं झालं नानाविध फलं समर्पयामि ते बघ आबा पण आले. तो नैवेद्य द्या. पुढे भांडण करा त्याला पण बोलवतो. एकत्र होऊ दे. विरू ये बाळा ये. हळू हळू खुर्ची धरून येतं. तुला म्हणलं की तिथं धर म्हणून वर बस धरायला पाहिजे ना. एका पाठोपाठ बोला. काय पाणी पाहिजे का? ते पलीकडच्या डब्यात पाणी. झोपला का काय? मगाशी दाखवला. हे कुठे? हा प्यायला कान. तुझी टाळ कुठे? ये लवकर तू. Thank you.
वारी वारी मना देवारी हरी बरनो तत्सदेव देवी देवी हरी वंदे भारत मध्यनी योनि योनि दादा देवी आरती अनगदत्त चरणी करुया भावार्थे नमुनी स्वामी जो अखिल जगताचा चिंतामणी सज्जनाचा भक्तवर्ग हस्त जाता सहवास देवी अनदेवता ऐसा दत्तराज योगी ऐसा दत्तराज योगी दुष्टनाशना भक्त रक्षणा धर्म शिक्षणा अनघातैत्यचक्रपाणी आला दत्तराजवनी आरती अनगदत्त चरणी कर्या भावार्थे नमुनी दंबे दंबासुर झाला गाजले देव मानवाला मुनिगण तो वित्रस्त झाला आले चरण श्री दत्ताला प्रार्थना परिसोनी देवांची प्रार्थना परिसोनी देवांची देवोनी अवतार करी दुष्ट संहार सज्जनाधार जंबासुरावरी होयानंद स्वर्ग भुवनी आरती अनगदत्त चरणी करुया भावार्थे नमुनी हरितानगाष्टमी व्रत पूजिते अनघे सहदत्त हर्षोदयानगदत्त पंचके सर्व पापमुक्त अंती विष्णुलोक प्राप्ती अंती विष्णुलोक प्राप्ती धरुश्रीपादा हरण्या पदा नित्य संपदा लावू मोक्षपथावरुणी वंदे हरिदत्त चरण आरती अनगदत्त चरणी कर्या भावार्थे नमुनी आरती वो वालो प्रभुला आरती वो वालो श्रीपाद श्री वल्लभ चरणी आरती वो वालो आरती वो वालो प्रभुला आरती वो वालो श्रीपाद श्री वल्लभ चरणी आरती वो वालो अपराणी कर्णात्मती महाराणी जन्मो जन्मी तपाचरति पवित्रयावनि तपजाले तपनो भक्ते पुण्यफलाले त्रैमूर्ति श्री दत्तेश्वर पिता पुरीराणे आरती वो वायो प्रभुला आरती वो वायो श्रीपाद श्री वल्लभ चरणी आरती वो वायो श्रीपाद श्री वल्लभ यतिवर पूर्व पुरीख्यात भक्तासाठी कल्पवृक्षवा चिंतामणी होता केवळ त्यांचे चरित्र पदता इच्छित फल देता उद्गामी ते भक्तासाठी संजय न येता आरती हो वाळू प्रभुला आरती हो वाळू श्रीपाद श्री वल्लभ चरणी आरती हो वाळू पादांचा नामस्मरणे अज्ञानी तरणे ज्ञानी जनते अवघे स्वात्मसुखी रमणे अपार करुणा सागर ही अनुभवले दास हरिची आरती हो वाळू प्रभुला आरती हो वाळू श्रीपाद श्री वल्लभ चरणी आरती हो वाळू आरती हो वाळू प्रभुला आरती हो वाळू श्रीपाद श्री वल्लभ चरणी आरती हो वाळू कृष्णात्मक दैवोती सत्तादान त्रिगुणी अवतार सर्वेश्वर
अवधूता आरती ओवाळता गोविंदा जय देव जय देव